महापालिकांचं महायुद्ध आता अंतिम टप्प्यात आलंय मंडळी। प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे। प्रचारासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी उरलाय आणि त्यासाठी मुंबई आणि ठाण्यात सभांचा बार उडणार आहे। तिकडे ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे। सभेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे। नेते व्यासपीठावर दाखल होत आहेत। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरेंची ठाण्यामध्ये ही शेवटची संयुक्त सभा असणार आहे। तर दुसरीकडे महायुतीची मुंबईमध्ये उत्तर सभा होतीये आणि ही सभा जिथे ठाकरेंची सभा झाली होती त्याच म्हणजे शिवाजी पार्क मध्येच होते। त्याचं स्टेजही तेच आहे, बॅकड्रॉपही तोच आहे आणि खुर्च्याही त्याच आहेत। थोड्याच वेळात इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल। आणि ठाण्यामधून आपले प्रतिनिधी रिजवान त्याचबरोबर शिवाजी पार्कातून प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला ठाण्यामध्ये जाणार आहोत। रिजवान, सध्याची काय स्थिती आहे? नेते यायला सुरुवात झालेली आहे का? सुषमा अंधारे देखील भाषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्की आपण जर पाहिलं तर सध्या गडकरी रिजवान थोडंसं थांबवतोय। दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत। शिवाजी पार्कमध्ये आता महायुतीची सभा पार पडते आहे आणि एकनाथ शिंदे या सभेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिंदे पोहोचलेले आहेत। रिजवान, ठाण्यात काय वातावरण? नक्की मिलिंदजी, आपण जर पाहिलं तर ठाण्यातील गडकरी रंगात या ठिकाणी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो संयुक्त सभा आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि आपण जर समोरचं दृश्य आपण जर पाहिलं तर नेते मंडळी देखील हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर राजन विचारे असो किंवा संजय राऊत असो, त्याचबरोबर राजू पाटील असो आणि सुषमा अंधारे जे आहेत ते स्वतः या ठिकाणी भाषण करत आहे। आता 8 वाजलेले आहे आणि 2 तास उरलेले आहे। 10 वाजेपर्यंत संपूर्ण सभा जी आहे ती संपवायची आणि विशेषतः आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाचे 7 नगरसेवक जे आहे ते बिनविरोध निवडून आलेला आहे। यावरती सर्वात जास्त संशय जो आहे तो ठाण्यामध्ये उपस्थित होतो की एक दिवस अगोदर फॉर्म माघार घेण्याच्या दिवशी अनेक अपक्ष उमेदवार जे ते एकनाथ शिंदे यांची भेटी घेण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले होते आणि त्यानंतर अनेक अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी फॉर्म जे आहे तो मागे घेतला होता आणि अनेक मनसेचे असे किंवा उभाटाच्या उमेदवारांना जे आहे ते पैशाची आमिष देखील या ठिकाणी दाखवण्यात आली होती। मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील याचा पुरावा देखील दिला होता की अनेक अपक्ष उमेदवारांना 5 कोटी आणि 2-2 कोटी रुपयाची जी कामं आहेत ते देखील देण्याचं आश्वासन जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आला होता। आणि त्यामुळे आज हे सभाच्या माध्यमातून राज ठाकरे विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टार्गेट करणार आहे। ठाणे जिल्हा हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानतो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने अपक्ष उमेदवारांना खरेदी फरक करण्यासाठी ज्या पद्धतीने पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो या ठिकाणी केला जात होता, याचा एक समाचार जो आहे तो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून देणार आहे। ठीक आहे रिजवान, तुर्तास धन्यवाद। विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेले तर शिवाजी पार्कहून आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। पण सागर, एकूण कालच्या सभेचा मूड पाहता आज राज ठाकरे जे बिनविरोध निवडून आलेत ना, बरोबर, आणि ज्यांनी माघार घेतले त्याच्यातल्या काही लोकांना स्टेजवर सुद्धा ठाण्यात आणू शकतात आणि किती पैसे मिळाले किंवा यांना इतके पैसे मिळाले वगैरे असं एक नाट्यमय घडामोड ठाण्यात पाहायला मिळू शकते। शिवाजी पार्कला जाऊया, विशाल आहे आपल्यासोबत। विशाल, एकनाथ शिंदे पोहोचलेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनी अभिवादन केलंय। काय काय वातावरण आहे, कशी गर्दी आहे? कालच्या सभेला गर्दीने उत्तर का भाषणानं? विशाल, माझा आवाज पोहोचतोय? विशाल पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये कारण इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत, मतदार मोठ्या संख्येने जमले आहेत आणि शिवसेना, भाजप आणि रिपाई आठवले गटाची म्हणजेच महायुतीची ही जाहीर सभा आहे। नक्कीच, तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आता एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून एकनाथ शिंदे व्यासपीठावर जातील। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे। दरम्यान ठाकरे बंधूंनी अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलेली होती। अनेक मुद्द्यांवरून त्यांनी फडणवीस आणि शिंदेंना घेरलेलं होतं। आता ठाकरे बंधूंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कशा प्रकारे उत्तर देतात याकडे देखील संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय।
विशाल पाटील आपले प्रतिनिधी आहेत शिवाजी पार्कला. विशाल, आता आवाज येतोय? विशाल, आवाज येतोय मला. गर्दीला गर्दीनं उत्तर का भाषणाला मुद्द्यानं उत्तर? नक्की ज्या पद्धतीनं ही महायुतीची सभा आपण जर पाहायला गेलं तर एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन आहे किंवा ठाकरेंच्या सभेला अशाच पद्धतीनं उत्तर. शिवाजी पार्क मैदानात जर तुम्ही सभा घेऊ शकता तर आम्हीही सभा घेऊ शकतो, अशा पद्धतीचा संदेश जो आहे हा महायुतीला दोन्ही ठाकरे बंधूंना द्यायचा आहे. आणि त्याच अनुषंगानं तेच व्यासपीठ आहे, सगळी सिटिंग अरेंजमेंट जर आपण काल पाहिली तशाच पद्धतीनं आहे. आणि याच मैदानातून प्रत्युत्तर जे आहे हे दोन्ही ठाकरे बंधूंना दिलं जाईल. कारण का ज्या पद्धतीनं काल दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं झाली यामध्ये महायुतीवरती मोठी टीका जी आहे ही करण्यात आली होती. आणि आता थोड्या वेळाच पूर्वी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत. त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ते सभेच्या ठिकाणी गेलेले आहेत. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचतील. सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी तशा पद्धतीची हालचाल ही आपल्याला सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुख्यमंत्री कधीही पोहोचतील अशा पद्धतीची स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आज नेमके एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे नेमकं काय भाषणातनं मुद्दे मांडतायत. कारण का ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंनी सांगितलेलं आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय, मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आहे, या सगळ्यांना कशा पद्धतीनं उत्तर देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे कुठेतरी या सभेला उत्तर, कालच्या सभेला उत्तर हे सभेनंच देण्याचा प्रयत्न जो आहे हा महायुतीकडनं केला जातोय. आणि जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला शिवाजी पार्क मैदानामध्ये पाहायला मिळतंय. सद्यस्थितीला आपण जर VIP गेटला आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतील ना, तशा पद्धतीच्या या ठिकाणी हालचाली ज्या आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे हे सुद्धा आजच्या या भाषणामध्ये काय बोलतात ते पाहावं लागेल. मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. आता थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचतील आणि साधारणतः 8:30 वाजता दोन्ही नेत्यांच्या भाषणांना सुरुवात जी आहे ही होईल. सद्यस्थितीला भाजपकडनं मोठं शक्ती प्रदर्शन जसं आहे, भाजप शिवसेना या महायुतीकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे हे शिवाजी पार्क मैदानात केलं जातं आहे. आणि ठाकरेंना एक संदेश दिला जातोय की शिवाजी पार्क मैदान हे फक्त तुमचं नाही आहे किंवा शिवाजी पार्क मैदानात तुम्हीच गर्दी करू शकता, हा असा समज जो आहे हा खोडून टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी महायुतीकडनं जो आहे हा केला जातोय. आणि त्याच अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर सभेला उत्तर सभेनं, आणि ज्या पद्धतीची टीका झालेली आहे या टीकेला आता उत्तर कशा पद्धतीनं महायुतीचे नेते देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. सद्यस्थितीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतील. आपण जर आता पाहायला गेलं तर ताफा जो आहे हा ठीक आहे विशाल, उपमुख्यमंत्री पोहोचलेत, मुख्यमंत्री पोहोचतायत आणि ही दृश्य आपल्याला दिसत आहेत. तर मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्र्यांची गाडी देखील आता आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आगमन छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झालेलं आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले होते आणि सुरुवातीला त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. आणि मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील आणि त्यानंतर हे दोन्ही नेते व्यासपीठावर जातील. ही प्रेम परफेक्ट आहे. नक्कीच, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी ते पोहोचत आहेत. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत. सागर, हे तेच शिवाजी पार्क आहे ज्या शिवाजी पार्क वरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सभा महाराष्ट्रानं पाहिल्या. पण ज्या वेळेला शिवसेनेपासून मनसे वेगळी झाली तेव्हा ही पहिली प्रचंड जाहीर सभा ही याच शिवाजी पार्कवर झाली होती. आता निवडणुकांमध्ये ज्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळेला सुद्धा पहिली सभा नाशिक, दुसरी सभा मुंबई आणि आता तिसरी एकत्रित सभा आज ठाण्याला होती. ज्या पद्धतीच्या आक्रमक रीतीनं राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले, काही भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरे यांनी काही विकासाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आणि मराठीच्या भोवती आपला प्रचार केंद्रित राहील असा या ठाकरे बंधूंचा प्रयत्न होता.
तर त्याच वेळेला महायुतीचं मात्र असं दिसलं की विकास जो काही गेल्या 15-20 वर्षात झाला तो आम्हीच केला, आमच्यामुळेच झाला, परवानग्या आम्हीच आणल्या. आणि एवढंच नाही तर इथून पुढच्या काळात 15 वर्षात जर का मुंबई आणि MMRचा विकास करायचा असेल तर मुंबईकरांनी आम्हालाच भरभरून मतदान करावं, असं आवाहन सातत्यानं या महायुतीच्या नेत्यांकडनं करण्यात येत आहे. नक्कीच सर, आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की नाशिकमधल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी तपोवनवरून मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केलेला होता आणि त्या टीकेला फडणवीसांनी 2016 मधला मनसेच्या नेतृत्वामध्ये जी महापालिका होती त्या महापालिकेचा एक ठरावच दाखवलेला होता. त्यामुळे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी फॅक्ट्सच्या आधारे राज ठाकरेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला होता. ही दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण हे आपल्याला लुंगीमध्ये खास करून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अनेक नेते, उदय सामंत देखील फडणवीसांसोबत आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. उद्याला याच म्हणजे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या लुंगी घालण्यावरनं उद्याला आपल्याला निश्चित काही टीका टिप्पणी ऐकायला मिळेल. कारण 2 दिवसांपूर्वी भाजपचे दक्षिणेतले नेते अण्णामलाई आले होते आणि त्यावरून त्यांच्या विधानावरनं मोठा वाद झाला होता. आणि त्यातच आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने अशा प्रकारे लुंगी घालून इथे येणं हा चर्चेचा विषय असू शकतो. पण सागर, आपल्याला असं म्हणता येईल की ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा आणि मुंबईत महायुतीची उत्तर सभा. आणि उत्तर सभा अशा करता आपण म्हटलेलं आहे की ही या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या एकत्रित असलेल्या शेवटच्या सभा आहेत. उद्याला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. स्वाभाविकपणे जाहीर सभांवर भर देण्यापेक्षा प्रत्यक्ष नक्कीच सर, ठाण्यामधील हे दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा, त्याचबरोबर आनंद दिघे यांचा पुतळा देखील व्यासपीठावर ठेवण्यात आलेला आहे. आणि या दोन्ही पुतळ्याला अभिवादन करून आता ठाकरे बंधू व्यासपीठावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरे कशा प्रकारे हल्लाबोल करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी एक सभा घेतलेली होती. आणि आज महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर कशा प्रकारे तुटून पडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे शिवाजी महाराज पार्कवर आपण पाहतो आहोत की देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत. रवींद्र चव्हाण आपल्याला लुंगीमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र ही लुंगी त्यांनी कशामुळे घातलेली आहे, कुठला आरोग्याचा प्रश्न असू शकतो का? कारण आज दिवसभरामध्ये रवींद्र चव्हाण हे काहीशे चालताना, लंगडत चालताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्यामुळे त्याकडे लक्ष असणारच आहे. मात्र या दोन्ही सभा महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय वातावरण मुंबई आणि ठाण्यातलं तापलेलं आहे. ठाण्यामध्ये आपण पाहतोय ठाकरे बंधूंची शेवटची संयुक्त सभा महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं, तर दुसरीकडे शिवाजी महाराज पार्कवर आता महायुतीची ही उत्तर सभा पार पडताना आपल्याला दिसते. ही डावीकडची जी TV स्क्रीनच्या दृश्य आहेत, दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रितपणे पुष्पगुच्छ देण्यात आला. आता हा हार त्यांना देण्यात आला आणि याच पद्धतीचा चाफ्याच्या फुलांचा हार नेहमी बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी पार्कवरच्या सभेत किंवा अन्य मोठ्या जाहीर कार्यक्रमात हा देण्यात यायचा. एक छोट्या छोट्या आठवणी बाळासाहेबांबद्दलच्या जपण्याचा, त्या राखण्याचा आणि त्याच्या माध्यमातून एक वेगवेगळा छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न वारंवार ठाकरे बंधू करताना दिसत आहेत. संजय राऊत ठाण्यामध्ये बोलायला उभे राहिले आहेत आणि पूर्वी एक बाळासाहेब ठाकरे असताना एक शिरस्ता होता. जोशी सर बोलायला उभे राहिले की समजायचं की 5 मिनिटात बाळासाहेब येणार. आणि आताही साधारणपणे गेल्या काही सभांमधनं आपण पाहिलं तर संजय राऊतांच्या नंतरच उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे बोलायला उभे राहतात. आपण ऐकूया संजय राऊत काय म्हणतात. सर्व निष्ठावान ठाणेकर बंधू आणि भगिनी, निष्ठावान या शब्दावर किती टाळ्या पडल्या पहा. कारण ठाण्यातली लढाई जी आहे, ठाण्यातली लढाई जी आहे ती निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी आहे. आणि आज आहे ठाण्यामध्ये जे बाळासाहेबांनी निष्ठेचं बीज पेरलं ते तसंच्या तसं मला दिसत आहे. काल शिवतीर्थावर
आतापर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात विराट सभा झाली. त्या सभेत उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जे तडाखे दिले त्या धक्क्यातून मिंधे फडणवीस अद्याप सावरलेले नाही. आणि आज जी ठाण्यातली सभा आहे, या ठाण्याला महत्त्व आहे. मुंबईच्या आधी जर शिवसेनेला किंवा बाळासाहेब ठाकरेंना जर कोणी सत्ता दिली असेल तर ती या ठाण्याने दिलेली आहे. त्या ठाण्याला परंपरा आहे. हे सांगतात, काही लोक विचारतात की पहा, फडणवीसांनी 100 सभा घेतात. मिंदे हेलिकॉप्टर घेऊन मुंबई ठाणे ठाण्यातल्या ठाण्यात फिरतात आणि तुमची फक्त एकच सभा होती या ठाण्यामध्ये. मी त्यांना सांगू इच्छितो, ठाकरे बंधूंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सभा पुरेशी आहे. जसं तुम्ही म्हणता ना, एक मोदी सब पर भारी. क्या सब पर भारी? आमच्याकडे 2 आहेत आता. सो सोनार की और 2 लोहार की. ठाणेकर, तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. महाराष्ट्राला आपल्याला दाखवायचं आहे लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं, कसे घोटाळे केले आणि विजय प्राप्त केला ते सोडून द्या. पण ठाण्याच्या महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा, शिवसेना मनसेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी ही ठाणेकरांवर आहे. या महाराष्ट्राची मराठी भाषा, मराठी संस्कृती याचं केंद्र ठाणे आहे. पण मला आश्चर्य वाटतं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की या राज्याची भाषा मराठी आहे. काय 2 दिवसापूर्वी ते वसई विरारला होते महानगरपालिकेच्या प्रचाराला. आम्ही असं मानतो की वसई विरार हा मराठी मुलूक आहे, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी तिथे हिंदीमध्ये भाषण केलं. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? कशा करता हिंदीमध्ये बोलताय? हिंदीला विरोध नाही, पण वसई विरार जो मराठी मुलूक आहे, चिमाजी आप्पापासून पेशव्यांच्या, तिकडे तुम्ही मराठी ऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर करता. म्हणजे तुम्ही एक भाग या महाराष्ट्राचा, मुंबईच्या आसपासचा हा कोणाला तरी आंदण देत आहे. ही लढाई जशी मराठी माणसाची, मराठी भाषेची आहे, तशी महाराष्ट्राच्या अखंडतेची आहे. आजच्या सभेला मी मगाशी गमतीने म्हणालो उद्धव साहेबांना, राज साहेबांना, आजच्या सभेचं अध्यक्षस्थान हे गणेश नाईकांना द्यायला पाहिजे होतं. गणेश नाईकांना आज आमंत्रित करायला पाहिजे होतं आजच्या सभेला. कारण गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक जे भाजपचे मंत्री आहेत, ते ज्या प्रकारचे फटाके फोडतायत इकडल्या बेईमानांच्या खुर्चीखाली, त्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. गणेश नाईक म्हणतात, भाजपचे मंत्री, मला माझ्या श्रेष्ठीने परवानगी दिली तर नवी मुंबईत मी एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करीन आणि त्याचे घोडे फरार नाही ते बेपत्ता करीन. हे कोण म्हणताय? तर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भाजपचे एक वरिष्ठ मंत्री म्हणतात. माझं गणेश नाईकांना आव्हान आहे, आपण सुरुवात केलेलीच आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची. भ्रष्टाचारांचा आणि बेईमानांचा टांगा
पलटी करायला कोणत्याही हायकमांडची गरज लागत नाही. हा विषय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. तुम्ही नवी मुंबईत टांगा पलटी करा, मुंबई ठाण्यामध्ये उद्धव साहेब आणि राजसाहेब त्याचा टांगा पलटी करतील. गणेश नाईक म्हणतात, भाजपचे मंत्री आहे, फडणवीसांचे खास, नवी मुंबईत हरामाचा पैसा वाटला जातोय. हरामाचा. आता हरामखोर हरामाचाच पैसा वाटणार. गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे, हरामाचा पैसा म्हणजे कुठला पैसा? आपण मंत्री आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की हरामाचा पैसा वाटला जातोय. हा हरामाचा पैसा या हरामखोरांकडे येते कुठून, हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. संपूर्ण महाराष्ट्राभरात हरामखोरांचंच राज्य सुरू आहे. हरिश्चंद्राचं राज्य होतं ते उलथवून टाकलं. हरामाचं राज्य सुरू आहे. मित्रांनो, या राज्याचा एक मंत्री ठाण्याच्या पालकमंत्र्याच्या मिंधेचा रोज वस्त्रहरण करतो आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री मजा बघतायत. पण ठाणेकरांना, मुंबईकरांना मजा बघता येणार नाही. त्यांना आपलं कर्तव्य बजावावं लागेल. थापा मारतात. किती थापा मारायच्या? जर थापेबाजीमध्ये एखादा नोबेल पुरस्कार असेल तर तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विभागून दिला पाहिजे. आणि नुसता विभागून देता कामा नये, तर त्यांच्या थापेबाजीचा संपूर्ण अहवाल चव्हाट्यावर आणला पाहिजे. दुसरे आमचे मंत्री अजित पवार, हे मी आज शांतपणे भाषण करतो आहे. मला शांतपणे थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या आहेत. अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी काय सांगितलं? भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे. हे आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हटलो ते त्यांचे प्रवक्ते आमच्यावर तुटून पडतात.